आमदार राम कदम साहब के पास लेके गया था क्या न्याय के लिए चंदू चव्हाण भारतीय सैनिक त्या नावाखाली डिसमिस केल्यानंतर त्याला भारतामध्ये नोकरीचा अधिकार नाही। तो स्थानिक कंपनीमध्ये जरी गेला तिथे व्हेरिफिकेशन पत्र जर दिलं की बाबा काय काय मागण्या मी काय करतो की ते पत्र माझ्या फोनच्या सोबत ते पत्र मी संबंधित सगळ्यांना पाठवतो। तुमचं बिलिंग वरती पुण्याला पाठवणार आहे, पुण्यावरून रिप्लाय येणार आहे। पुण्याला रिप्लाय तोपर्यंत मुलाला काय करू आम्ही? इथं 5 वाजेला स्कूल कॉलेज खोललेलं आहे, तुम्ही हे खोला ना दरवाजा, का खोलत नाहीये? तू जरा सायकल जरा हो भाऊ, मी मंत्रालयामध्ये जातोय, काय रोखताय मला तुम्ही? आझाद मैदान आहे, आझाद मैदान आहे तो गुलाम मैदान आहे, दरवाजा का लावलाय तुम्ही? बस जा ये चल मी तुला पसरतो। नाही नाही मला जाऊ द्या ना तुम्ही, चाल ग 5 वाजेनंतर काय बसू शकत नाही मी? लोकतंत्राचा गडा कापता इकडे इकडे ये भाऊ चल ये तो ऐकतो आपला या मॅडम आम्ही 6 दिवसापासून भीक मागतोय, माझ्याजवळ 1 रुपया नाही खिशामध्ये। इकडे ए चंदू इकडे चल। अहो साहेब काय तुम्ही तिथं बसून काय करणार आहे तुम्ही? तेच ते मला मोदी साहेब आले तेव्हा बी काय डिटेन केलं मग माझ्या परिवाराला? हा एवढासा मुलगा विचारतोय तुम्हाला हे महाराजांना, या मीडिया खरेदी गोदी मीडिया खरेदी करून ठेवली या महाराजांनी, नेता बनले त्या देशाचे, बघून घ्या लाईव्ह। आणि कोणी असेल ना कर्णधार का काढलं यांनी माझ्यापाशी यावा आझाद मैदानला, तुला सांगतो मी छाती टोकून का काढलं। रक्षा मंत्री प्रधानमंत्री या महाराजांना जेव्हा पत्र देतो हे नामर्द सारखे पडतायत, दूर पडतायत। आणि हे बघा इथं भेटायला जातोय तर हे बघा काय लावलंय मोदी महाराजने, हे आझाद मैदान नावाला आहे। साहेब काय बोलले, साहेब काय म्हणतील, मला काय करायचंय? 5 वाजले म्हणजे आम्ही भीक मागायचं का नाही? शांत बोलले ऐकून घे ना थोडं। चल अरे गपरा काय गपरा, नाही भेटत तिथं कलंक कोण मिटवेल आमचा? मिटून देणार तुम्ही? सैन्यामध्ये जेव्हा जातो माणूस पूर्ण देश त्याच्या मागे राहतो, आणि सैन्यामधून जेव्हा काढलं जातं पूर्ण देश त्याचं शोषण करतो। हा शोषणची लढाई लढतोय मी। नाही मॅडम मी तुमचा आदर करतो, सन्मान करतो, पण हे जे चुकीचं करतायत सरकारने। मी तुझ्यासाठी प्रयत्न करते, जरा शांत बस। मला भेटवा ना, का भेटत नाही मंत्री? काल त्यांना संडे राहतो का त्यांच्या पार्ट्या राहतात, सुट्ट्या राहतात, आम्हाला काय भेटू शकत? काल भेटले की नाही? काल भेटलं काय म्हटलं त्यांनी? पुण्याला पाठवेल मी सांगेल आणि माझं काही काम नाही म्हणे, तरी मी करतो असं सांगून दिलं। याला काय अर्थ आहे का? मग या 5 वाजेनंतर भीक मागेल का इथं रस्त्यावर? ऐक ना बाळा, मी बोलते, परत एकदा बोलते, काय कुठवर आले काम ते तरी बघ, जरा शांत बस प्लीज। ही कोणतेही मंत्री असेल ना यांचा राजीनामा देऊन द्या मला, देशाला चालवता येते। तुम्हाला विकत घेतलेलं त्यांनी, आझाद भारतात गुलाम केलं त्यांनी। बाबा आम्हाला कशाला विकत द्यायला पाहिजे? मग घेतलं गेला तुम्ही, खोला ना मग, जाऊ द्या ना त्यांच्यापाशी। तू शांत राहा बाळा। नाही मागतोय आम्ही त्यांच्यापाशी, नेता बनले ते का खोलत नाहीये? हे बघ आम्ही पण तुझ्या, हे बघ हे देशाचा कलंक लावलेला आहे जवानांना नावाना। नाही साहेब मला या तर कलंक मिटून द्या, या तर मला मिटून द्या, आम्ही दोषी आम्हाला खुल्या फाशी लावा, आम्ही तयार आहेत। पण हे कलंक घेऊन आपण चालणार नाही। हे जे जनरल बनले हे यांना गव्हर्नर बनायचंय। जनरल बनलेला आहे जनरल, हा जनरल बोलणार नाही। याने मीडिया गोदी मीडिया आणि एक एडीजीपी आमचा रिप्लाय देऊन देतो की यांचं पोर्ट डिसिप्लिन घरी पाठवलं। अरे झकमाराला पाठवलं मग बोल ना, बुक ना, आता पूर्ण क्लिअर कर ना। हे असं कुलूप लावतात। अरे मंत्रालय काय आहे? मंत्रालय बघा लगेच असं चुटकी वाजवल्यावर काम होणार आहे का? चुटकी बाजू काम नाही, चुटकी नाही। 4 महिन्यापासून चुटकी मारून मी संविधानिक मार्ग चालतोय मॅडम। कलेक्टर साहेब आदेश काढतो, कल्याणाधिकारी काय बघतो? काय कामाचा आहे तो कल्याणाधिकारी? बसलेला आहे नावाला तिथं भिक्कार चोट। ऐक ना, आणि आमचे रिटायर वाले संघटन खोलले, यांना बी लाईव्ह सांगतोय मी, यांनी खोललंय, यांची पेन्शन बंद होईल म्हणून हे बी येत नाही। हे बी आपल्या पोलीस डिपार्टमेंट मध्ये बी रिटायर जवान आहेत बिचारे, त्यांना विचारा। संघटन बनवले, हिंदू संघटन, हे अमुक संघटन। अरे मी बी हिंदू ना, छाती टोकून सांगतो, बोलणार आहे। माझे काही नाते नवाज शरीफ तिथं मी चाय प्यायला नाही गेलो होतो ना रे, का बोलत नाही आता? हा रक्षा मंत्री महोदयला जेव्हा पत्र दिला, हा भारून तुरून है ना, मैं कैबिनेट मिनिस्ट्री है, जा तेरे इसमें जा, उधर तेरे को यहाँ जाना है, वो जो तेरा इलेक्शन चल रहा है उधर ही भागता रहे। रक्षा मंत्री इधर जवान की बात नहीं सुनेगा। 15 लाख से ऊपर आंकड़ है, महाराष्ट्र में 2 लाख से ऊपर जवान है जिनके पेट पे लात मारी है, उनका परिवार उद्ध्वस्त हो गया है। लाइव उदाहरण लाइव दिखाऊंगा मैं, मेरे साथ चलो। जिनकी जिंदगी बर्बाद होगी बेचारों की, अपने देश की हिफाजत करते करते।
ते काय सांगतील ते हो ना, मला नंबर मला द्या ना तुम्ही, आता भेटू द्या मला, मी जाणार नाही. हा मुलाला काही झालं याला जिम्मेदार या मोदीला सांभाळायला नाही याला. हे बघा हे माझा मुलगा फिरतोय इथं, हे माटाडं खेळतोय, याचाच कलंक मिटवतोय मी, त्याचा कलंक मिटवतोय. मला तो मोठा उंच नेनी यांनी बोलायला पाहिजे पापा तू पाकिस्तानमध्ये कशाला गेला होता आणि तुला सैन्यामधून का काढलं, हाच कलंक मिटवतोय मी. जर ताकद असेल मराठा आहे, छत्रपती शिवाजी महाराजचा मावडा आहे, मागाटणार नाही, दुश्मन देशात तुटलो नाही, आपल्या देशासाठी गेलो होतो मी. माझ्या काही तिथं नातेवाईक नव्हते, त्यांनी मला 1 करोड दिले नवाज शरीफने. एकही मीडिया जिवंत दाखवत नाही म्हणून एक गठ्ठा डालतो फिरतोय. आता ते भाऊ आले मीडियावाले बिचारे, कम से कम त्यांनी माझं एक न्यूज दाखवलं होतं. सर तुमचं नाव काय? प्रतीक सर यांनी माझं एक न्यूज टाकलं होतं, त्यांचं चॅनल होतं, त्यांनी तरी बिचारांनी युट्यूबवर आमचं दाखवलं. अरे ते मंत्रालय जाऊ द्या, मला तेच म्हणायचं की मला नेमकं तुम्ही जाऊ द्या ना, मला गेट का बंद करताय? आझाद मैदान आहे ना हे. म्हणजे आपण काय हे बघा हे मुलगा या भाऊंचं, इकडे रे दादा, इकडे या महाराजांना दाखव. तुझे पप्पा सीआरपीएफ होते ना, बोल होते ना, नंतर काढ टाक का? केव्हा काढलं होतं? गावात काय बोलता तुला? अहो कलंक त्याला बाप मिटाट राहणार समज ना का? आहे का तो पण पोरे आहे का वाटे? बघा याला बी बघा थोडं. इकडे रे शिव, इकडे चल बेटा, इकडे आपण आता कलंक मिटू, या आता इथून निघून जाऊ. चल, हे नामर्दे आपले नेता लोक, चल बेटा चल इकडे. न्याय द्यायची यांची हिंमत नाही. आमच्यापाशी GR आहे, GR वर एक आमदाराची सही लागते. हा GR आहे, आर्टिकल काय सांगतो सोडा. हा GR बी या महाराजांना दिलेला आहे. आता सुसाईडच करायची बाकी मंत्रालय समोर फक्त बस. हे बघा हे GR आहे माझ्याजवळ. ते खोलीने आता बंद कर दिन तेच नाही. 5-10 मिनिटं थांबा म्हणे, लगेच 5 मिनिट के बाद बोल. न्याय मागतोय, न्याय देऊ शकत नाही. सोडून द्या ना, राजीनामा देऊन द्या. आमदार खासदार बनलेले कर्णधार देशाचे. हा भोंगा लावलाय असं गीत वाजतं यांच्या इथं. 5 वाजलं का ग्राउंड खाली करा, ग्राउंड खाली करा, जसं यांच्यापाशी हे मोठं आहे. अरे हे बंदच करा, 10 ते 5 आपण उपोषण करणार, हे करणार, बंद करून टाकाय ड्रामा. लोकतंत्र है मने, लोकतंत्र. जय हिंद, वंदे मातरम. ये है आज़ाद मैदान, जहाँ पे स्कूल कॉलेज का उपोषण खुलता है. जैसे किसी के साथ अन्याय होता है तो इधर कॉलेज की तरह आना है. जैसे 10 बजे यहाँ पे होता है, फिर आपको यहाँ पे 5 बजे स्कूल खत्म हो जाता है. और अभी भोंगा लगा दिया हमारे पुलिस सर, यहाँ पे सभी खड़े, ये बोल रहे भाई जल्दी निकलो जल्दी निकलो, स्कूल का टाइम खत्म हो गया. ये देखिए भोंगा लगा है यहाँ पे, यहाँ थोड़ा इधर सही से देखिए. ये तिरंगा है ITBP के, जब उमर नेता होगा वो हमारे याद रखेगा कि हमारे देश में नामर्द नेता हो गए. कोई जवान का दर्द कोई सुनने वाला नहीं. हम देश की रक्षा करते हैं, हमारी हिफाजत करने वाला इस देश में कोई नहीं. इसीलिए निकले हम न्याय की यात्रा. की शक्ल देखिए, जिनको घर पे भेजा इन्होंने पेट पे लात मारी. हम देश में नौकरी नहीं कर सकते, केंद्र में राज्य में नौकरी नहीं कर सकते, हम आतंकवादी हो जाते हैं. हमारे देश की हिफाजत करते, और पाकिस्तान से आने वाले टेररिस्ट इस देश में नौकरी कर सकते हैं और इनको के गवर्नमेंट नौकरी देती है. हमारे को क्या देती है? कटोरा. इसलिए न्याय की यात्रा, ये जब तक मांगे पूरी नहीं होगी, ये आंदोलन चलता रहेगा. सैनिकों को कितने जवानों को पेट पे लात मारी, सरकार आंकड़ा बताए संसद में, और सजा या जांच के दौरान वीडियो ऑडियोग्राफी जांच हो, ताकि गलत पनिशमेंट अधिकारी ना दे जवानों को. इसीलिए हमारे देश में मिलिट्री लॉ 1950 के एक्ट के बारे में पूरी जानकारी जवानों को दिया जाए, ये हमारी मांग है. पर सरकार खामोश, लाचार, बेबस. हमारे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तो बनते हैं, और न्याय के लिए जब जाते हैं तो सीधा ही डिटेन करते हैं, पुलिस को आदेश देते हैं उनको पकड़ो. बताओ, मतलब जवान से डरते हैं आप? जवान के खिलाफ राजनीति चलती है, जवानों को राजनीति देते हो, और जवान लेके आज कटरा लेके न्याय की भीख मांग रहा है, पर कोई सुनने वाला नहीं है. पाकिस्तान से आने वाली सीमा इधर को टिकट मिलता है और नौकरी मिलता है, हमारे हाथ से कटरा दिया जाता है. ये न्याय यात्रा चलती रहेगी, और इससे लाखों से ऊपर जवान है जिनके पेट पे लात मारी, और पीड़ित जवान जल्दी ही आगे आने वाले. जय हिंद, वंदे मातरम, इंकलाब जिंदाबाद, भारत.